जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश घाडगे पाटील यांना सेवानिवृत्त विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दाड यांचा पाठिंबा. मतदारसंघात व्हिजन पॉईंट बनवण्यासाठी साहेबांची गरज असल्याचे सतीश घाडगे पाटील यांचे प्रतिपादन. मराठवाड्याचे भूमिपुत्र, प्रशासनातील शिस्तप्रिय IAS अधिकारी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दाड यांनी परिवर्तनाच्या लढाईमध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सतीश घाडगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या मनात असलेला परिवर्तनाचा निर्धार सत्यात उतरेल असा दृढ विश्वास घाडगे पाटील यांनी दर्शविला. घनसावंगीच्या भविष्यासाठी जनतेच्या साथीने सुरू केलेल्या या निर्णायक लढ्यात सेवानिवृत्त विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दाड यांचे मार्गदर्शन आणि साथ अतिशय मोलाची असेल अशा भावना सतीश घाडगे पाटील यांनी व्यक्त केल्या. दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना सेवानिवृत्त विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दाड म्हणाले की आपण विभागीय आयुक्त असताना घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी कधीही आपल्याकडे येऊन तालुक्याचे काम करण्यासाठी एखादा प्रश्न सुद्धा मांडला नाही. लोकांचे कामे घेऊन येणे त्यांचे काम होते, परंतु कोणतेही लोकोपयोगी काम त्यांनी आणले नाही. घनसावंगी मतदारसंघाची फार वाताहत झाली आहे. आपण विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु तो परत घेतलेला असून तालुक्यामध्ये काम करणारी लीडरशिपची आपण पडताळणी केली असून सतीश घाडगे पाटील यांचे सर्वसामान्यांप्रती काम करण्याची तळमळ तसेच साखर कारखान्यांच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी गरजूंना केलेली मदत पाहता सतीश घाडगे पाटील यांना आपण पाठिंबा देत असल्याचे मधुकरराजे आर्दाड यांनी यावेळी जाहीर केले आहे. 100 घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन दाखल केलं होतं. काही कारणामुळे विड्रॉ केलेला आहे. तथापि 100 विधानसभा घनसावंगी मतदारसंघाचा बालपणीपासनं जो काय त्याच्यात जे प्रश्न आहेत ते मी बघत आहे. आधी माझ्या लक्षात असं होतं की प्रश्न सोडवण्यामध्ये त्या ठिकाणची जी काही यंत्रणा कमी पडलेली असतील, लोकप्रतिनिधी कमी पडलेले असतील आणि माझ्या हे लक्षात येतं की विभागीय आयुक्त म्हणून मला असं वाटतं की सोडवण्यासारखे अनेक प्रश्न असताना सुद्धा, सहज शक्य असताना सुद्धा ते सोडवण्यात आलेले नाही. आणि एक व्यक्ती जे नुकतेच एक साखर कारखानदार आहे ते पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहत आहेत, अपक्ष म्हणून उभे राहत आहेत. पण अपक्ष म्हणून होतो निवडून झालो आणि त्यांचं जे कामकाज आहे त्याचा सोशल कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, लोकांनी मागणी केल्याप्रमाणे लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेले आहे. लोकांना वैयक्तिक मदत त्यांनी लग्नामध्ये केलेली आहे, आशा वर्करला मदत केलेली आहे. आशा वर्कर आपण बघतो की अत्यंत दुर्लक्षित असा आरोग्य विभागाचा वर्ग आहे की ज्यांच्यावरती आरोग्य विभागाचा खरं म्हणजे पाया जे त्याच्यावर थांबलेला आहे, आरोग्य विभागाची जी इमारत आहे त्याचा पाया अशा वर्कर आहे. एवढेच सामान्यासाठी ग्रामीण भागामध्ये जे काम करत असतात त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्यांनी किंवा अंगणवाडी सेविकेच्या छोट्या मुलांना घडवतात त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या मुलींना सुद्धा त्यांनी उमेदवाराची लग्नात मदत करणे वगैरे हे छोटे छोटे जरी प्रश्न असले तर त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडून आणणाऱ्या विषयात त्यांनी लक्ष घातलेलं असल्यामुळे एक मला असं वाटतं की सतीश घाडगे हे आजपर्यंतचा तुलना करता सगळ्यात चांगले आयडियल लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या समोर येतात. आणि म्हणून त्यांच्यासारखा माझ्या मतदारसंघाचा, कारण मी त्या मतदारसंघाचा रहिवासी असल्यामुळे माझ्या मतदारसंघाचा आमदार असावा आणि त्यांना पुढे जर आणखी काही संधी जर मिळाली तर त्यासाठी सुद्धा माझ्याकडल्या काही क्षमता आहेत किंवा काही संबंध आहेत त्याचा सुद्धा कसा उपयोग करता येईल तो त्यांच्या उपयोगी पडावा आणि त्याचा परिणामतः त्याचा उपयोग मला मतदारसंघात बदल घडवून आणण्यासाठी व्हावा. म्हणून